नमस्कार, मी दिनेश. सोलापुरातील गणेशपेठ परिसरातील हिंगुलांबिका देवीचं दर्शन घेण्यासाठी मी गेलेलो. देवी सतीच्या जगभरातील 52 शक्तिपीठापैकी हिंगुलांबिका देवीचं मूळ शक्तिपीठ हे पाकिस्तानातील बलुचिस्तान या प्रांतात आहे. देवीच्या मंदिरात प्रवेश केल्यावर आधी चांदीच्या पादुकांचं दर्शन घेतलं. पुढे मोकळ्या सभा मंडपात एके ठिकाणी श्री गणेश मंदिर आहे, तेथे गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मुख्य गाभाऱ्यातील हिंगुलांबिका देवीचं दर्शन घेण्यासाठी निघालो. सुरुवातीला गाभाऱ्याबाहेरून देवीचं दर्शन घेतलं. मुख्य गाभाऱ्यात चांदीच्या सिंहासनावर श्री हिंगुलांबिका देवीची तेजस्वी मूर्ती पाहायला मिळते. त्या महिषासूर मर्दिनीचं दर्शन घेऊन मग या मंदिराचे मुख्य पुजारी श्री संजय हंचाटे यांच्याकडून काही माहिती जाणून घेतली. सतीच्या शेवाचे 52 तुकडे केले. त्या 52 तुकड्यामधले भ्रमररंध्र म्हणजे जे डोक्याचा भाग आहे ते बलुचिस्तानमध्ये त्या डोंगराळ भागामध्ये पडला. तर पाकिस्तानमध्ये सुद्धा हिंगुलांबिका देवीची पूजा अर्चा करण्यासाठी तिथे ब्राह्मण आहेत आणि मुस्लिम सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्या देवीची पूजा करत असतात. भावसार क्षत्रिय ह्या समाजाची ती कुलदेवता आहे. मी अभिमानाने सांगू इच्छितो की श्री हिंगुलांबिका देवी ही ज्या भावसार समाजाची देवी आहे, मी देखील त्याच भावसार समाजात येतो. माहिती जाणून घेतल्यावर मंदिरात देवीच्या आरतीची वेळ झालेली. मी सुद्धा आरतीसाठी थांबलेलो. तुम्हाला देखील याविषयीची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असल्यास त्याचा सविस्तर व्हिडिओ माझ्या दिनेश नवले या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. तसेच ही रील आवडल्यास नक्की शेअर व सेव्ह करा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा.